हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असतात. काल जस्ट ॲब्रो गेले होते. हा व्हिडिओ खूप आधीचा आहे. ॲब्रो केल्यानंतर चेहरा काहीतरी वेगळाच दिसतो, बिना मेकअपचा सुद्धा. जस्ट झोपेतनं उठले होते सकाळचं आणि पारुशीच होते, पण आरशासमोर थोडेसे नखरे करत होते, जे की मला खूप आवडतात. कॅमेरा घेतला, थोडंसं बॅक कॅमेऱ्याने मी आरशामध्ये पाहत होते. व्हिडिओ पण शूट झाले आणि चेहरा पण पाहत होते. ॲब्रो केला तर चेहऱ्यावरती वेगळाच काहीतरी ग्लो येतो. आवडली आणली होती पिलूसाठी गाडी. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये ती पाहायला भेटलीच असेल. ती गाडी आमच्याकडे महिना पण राहिली नाही. पूर्ण लायटिंगवरची गाडी होती आणि तुम्ही त्याचा आवाज पण ऐकला असेल. गाडी खेळत होता पिल्लू म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला. सकाळी उठलं त्याचं गाडी खेळायचं काम चालू होतं. इकडे माझं थोडंसं आरशामध्ये सेल्फ व्हिडिओ नाही, बॅक कॅमेराने मिरर व्हिडिओ करायचं काम चालू होतं. थोडीशी क्लिप पण शेअर केली तुमच्यासोबत. कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या लेडीजचं काय असतं ना, आपल्याला पार्लरमध्ये काही नसलं तरी चालतं, फक्त ॲब्रो केल्यानं बस. तसं माझंच आहे. मला बाकी काय आवडत नाही, पण फक्त ॲब्रोज करायला आवडतात. त्यानंतर इकडे बघा आमचा दादू झोपला होता. हा मी तुम्हाला म्हटले तसं खूप आधीचा व्हिडिओ आहे. ज्यावेळेस दादू इकडे होता त्यावेळेसचा. गाडीचा एवढा आवाज होत होता तरी त्याला काही जाग येत नव्हती. मस्त झोपला होता. इकडे चहा वगैरे मस्त ठेवून घेतला. आंघोळ केली, चहा ठेवला. फ्रेश झाल्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं आणि इकडे नवीन चादर टाकून घेतली. कशी वाटते नक्की सांगा. खूप आधीचा व्हिडिओ आहे, पण गॅलरीमध्ये बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता, म्हणून म्हटलं आता काही नाही शूट केलेलं सध्या, म्हणून आपला हाच व्हिडिओ अपलोड करून टाकावा. म्हणून मग मी एडिटिंग करायला घेतला काल आणि उद्या अपलोड करेल हा व्हिडिओ. तुम्हाला पाहायला भेटेलच. चादर वगैरे टाकून घेतली आणि मशीन पण सर्व्हिसिंग करायला जायचं होतं, पण काय होतं ना, 2-3 महिन्यात तरी एकदा करावीच लागते मशीन सर्व्हिसिंग आणि यांना टाईमच भेटत नव्हता आहूनला. पिल्लूला इकडे गाड्या तिला खेळायला, तो बसला होता खेळत गाड्या. मस्त त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्याच्या कामाला तो लागला होता. म्हणजेच त्याचं काम खूप मोठं असतं, ते म्हणजे गाड्या खेळणं. त्याला एकदा गाड्या काढून दिल्या ना, त्याचं खेळायचं काम चालू असतं, त्याला बाकी काही नाही लागत. आणि ज्यावेळेस खेळणे असतात त्यावेळेस त्याला टी व्ही पण नको असतो, ज्यावेळेस टी व्ही असतो त्यावेळेस त्याला खेळणे नको असतात. पुढे तुम्हाला व्हिडिओ क्लिप पाहायला भेटेलच. कार्तिक नीट बसा, तसं नाही करा सोन. कसा दिसतो माझा हिरो? कशी दिसतं माझी पिल्लूडा? कशी दिसतो माझी बबड्या? कसा दिसतो माझी बबड्या? माझी बब्बूला सर्दी झाली ना. टाटा बाय बाय कर. हाय म्हण. हाय कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? ह्याच्यात बघून म्हणायचं हाय म्हण. हाय नाही म्हणा ना, जाऊ द्या बघते. इकडे बघ लवकर. हाय. कपड्यांचा आमचा पसारा बघा म्हणा, सगळा पशाला आहे घरात, उलकायचं आहे. आमच्या पिल्लू जावं शर्ट नक्की सांगा आणि माझं पण. इकडे मस्त अशी दुपारची शेव खायला घेतली मी आणि पिल्लूने. दादा तर काय शाळेत गेला होता. आमचं दुपारी असं काहीतरी चटपटीत खायचं काम चालूच असतं. तुम्हाला जसं म्हटलं तसं मशीन सर्व्हिसिंग करायला जायची होती आणि जवळजवळ 2.5 ते 3 महिने झाले होते सर्व्हिसिंग केली नव्हती. आहूनच्या मागे लागले होते. माझ्या मशीनला जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाले, पण अजूनसुद्धा एक हाती वापर असल्यामुळे नवीन कोणी मशीन वाटते. कोणी म्हणणार पण नाही की म्हणजे 6-7 वर्षाची मशीन असेल म्हणून, कारण जशी व्हिडिओमध्ये असेल तशी रिअलमध्ये पण एकदम टकाटक मशीन आहे माझी. आणि कसं मी मशीन कोणाच्या हातात देत नाही. पहिली गोष्ट, माझी मशीन फक्त माझ्या हातात असते. कधीतरी बसतात तरी मी त्यांना पण जास्त करून बसून देत नाही, कारण काय होतं ना, मशीनचं थोडं जरी गोळ झालं ना तरी त्यातली आयडिया काही मला नसते. थोडं तरी काय झालं तर मी आहूनकडूनच नेट करून घेत असते आणि मी त्याला सर्व्हिसिंग सारखी करावं लागते आणि ती काही मला सारखी प्रत्येक 3 महिन्याला जमत नाही. त्यानंतर चहा वगैरे मस्त ठेवून गेला. आणि कसं होतं, कधी कधी मी घरीच ऑइल पाणी पण करत असते मशीनला, सारखीच करत असते, पण जास्त वापर नसल्यामुळे मशीन जाम पण होते. आणि तसंच आत्ता पण झालं होतं. चहा वगैरे मस्त संध्याकाळच्या टायमामध्ये ठेवून घेतला. सकाळी आहून आणला होता भाजीपाला. तो भाजीपाला पण नीट करून ठेवायचा बाकी होता, तसंच ठेवून दिला होता. म्हटलं संध्याकाळी झोपाच्या टायमाला सगळं ठेवता येईल. आधी मी खूप कंटाळ करत होते, पण आता तरी मी जास्त कंटाळ करत नाही. हा व्हिडिओ आधीचा आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं लेटच दिसेल. कपड्यांच्या घड्या वगैरे पण घालायच्या बाकी होत्या. मस्त घड्या वगैरे घालून घेतल्या, झाडून वगैरे मारून घेतलं, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. लागले दुसऱ्या कामाला. आपल्याला कसं असतं लेडीजचं ना, पूर्ण दिवस आपल्याला काही ना काही काम चालूच असतं. असं कधी होतच नाही की आज रिकामा वेळ भेटला. संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते. मस्त केले होते भोपळ्याची भाजी, जस्ट फोडणीला दिली होती. मस्त शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले होते. शेंगदाण्याचं कूट तुम्ही कसं करता? काही जण भाजून करतात, काही जण बिना भाजता करतात, आणि मी तसं करत नाही. मला भाजूनच कूट लागतो.
भाजी वगैरे एका साईडला फोडणी दिली आणि एका साईडला लगेच शेंगदाणे गरम करून घेतले, काढून ठेवले आणि लगेच दूध तापून घेतलं. मूग होते बऱ्याच दिवसाचे पण अजून पण फ्रेशच होते, कारण काही वेळेस ना मूग ठेवून पण त्याला कीड लागते. शक्यतो मी भाजी करताना फ्रीजमध्ये ठेवत असते, त्यामुळे कीड लागत नाही. हा माझा तरी अनुभव आहे की फ्रीजमध्ये जर कडधान्य कोणतेही ठेवले तरी ते खराब होत नाही आणि असे बाहेर डब्यामध्ये वगैरे ठेवले ना ते लगेच खराब होतात. म्हणजे महिन्याच्या वर जर झालं ना तर त्याला बारीक बारीक किडे वगैरे लागतात, खराबच होतात जास्त. म्हणून मी कडधान्य माझ्या शक्यतो फ्रीजमध्येच असतात. संध्याकाळी मस्त भाजीपाला मी परातीमध्ये सकाळीच भरून ठेवला होता, आहे तसा थोडासा शूट केला आणि नंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवून घेतला. इकडे आमची चालली होती झोपायची तयारी. पिल्लू बघा कसं झोपायचं नाटक करत होता आणि मी त्याला चिडवत होते. माझ्यावरती संत रागवलं होता, मम्मी गप्पा झोपू दे ना असं करत होता. मग म्हटलं ठीक आहे झोप बाबा. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर थोडासा जरी आवडला तर लाईक करा. आमच्या पिल्लूचं कसं असतं ना, त्याच्या मूडनुसार असतं. कधी त्याचा मूड असेल तर व्हिडिओमध्ये येतो, कधी नसेल तर अजिबातच येत नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.